नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBT अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, ठाणे वन विभागाने एक महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी दिलेली आहे। बघू शकता, मुख्य वन संरक्षक ठाणे वनवृत्त ठाणे यांचे कार्यालय प्रादेशिक निवड समिती ठाणे। बघू शकता, वनरक्षक गट क पदभरती सन 2023 प्रसिद्धीपत्रक 27/2/2024 ला काल हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। तर या परिपत्रकामध्ये काय दिलेले आहे तुम्ही बघू शकता। वन विभागातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील वनरक्षक या पदेकरिता ऑनलाईन प्राप्त गुणांचे 120 पैकी 45% गुणांना या ठिकाणी जे गुण 54+ ज्या विद्यार्थ्यांना गुण मिळालेले होते त्यांनी मैदानी चाचणी दिलेली होती। बघू शकता, पात्र ठरलेल्या पुरुष उमेदवारांची धावचाचणी 20/2/2024 ते 26/2/2024 या कालावधीत समृद्धी महामार्ग मौजे शेलवली शहापूर किन्हवली रस्ता तालुका शहापूर जिल्हा ठाणे या ठिकाणी पूर्ण करण्यात आली आहे। महिला उमेदवारांची धाव चाचणी दिनांक 23/2/2024 ते 27/2/2024 या कालावधीत साकेत बघू शकता बाळकुम रोड ठाणे येथील पाईपलाईन रस्ता या ठिकाणी संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्यानुसार पूर्ण करण्यात आलेली आहे। परंतु या ठिकाणी बघू शकता, महत्त्वाचा पॉईंट म्हणजे प्रस्तुत प्रकरणी वनरक्षक पदभरती धाव चाचणीकरिता विविध कारणास्तव अनुपस्थित म्हणजे गैरहजर राहिलेल्या उमेदवारांनी सादर केलेली विनंती अर्ज काय निवेदन दिले आणि अर्ज केलेले आहे त्यांच्या अडचणींचा विचार करून त्यांना धाव चाचणीची अंतिम संधी उपलब्ध करून देण्याचा पुरुष व महिला उमेदवारांकरिता अंतिम संधी कधी तर बघू शकता, ही तारीख नीट लक्षात ठेवायची आहे। बघू शकता 3/3/2024 म्हणजे 3 मार्च रोजी देण्याबाबत प्रादेशिक निवड समिती ठाणे या सर्वानुमते निर्णय घेतलेला आहे। म्हणजे तुम्हाला 3 तारखेला संधी देण्यात येणार आहे। तुम्ही पुढे या ठिकाणी माहिती बघू शकता, धाव चाचणीकरिता पात्र ठरलेल्या तथापि नमूद केलेल्या दिवशी अनुपस्थित राहिलेल्या पुरुष व महिला उमेदवारांची धाव चाचणी बघू शकता 3/3/2024 रोजी घेण्यात येईल। उमेदवारांनी धाव चाचणीकरिता उपस्थित राहण्याबाबत जाहीर सूचना वन विभागाचे बघू शकता www.mahaforestgovernment.in वर प्रसिद्ध करण्यात येत आहे। 3/3/2024 रोजी उमेदवारांनी धाव चाचणीसाठी विहित वेळेवर उपस्थित राहणे अनिवार्य आहे। तर बघू शकता, वेळेवर उपस्थित न राहिलेल्या आणि गैरहजर उमेदवाराला पुन्हा संधी दिली जाणार नाही। तसेच सदर संधी अंतिम असून त्यानंतर उमेदवाराकडून प्राप्त होणाऱ्या कोणत्याही अर्जाची दखल घेतली जाणार नाही याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी। तर या ठिकाणी बघू शकता, खाली अजून एक पॉईंट दिलेला आहे, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। चौथा पॉईंट आहे 3/3/2024 रोजी वेळेत उपस्थित होणाऱ्या उमेदवारांची परिस्थितीनुसार तुकडी करून धाव चाचणी घेण्याची कार्यवाही वन विभागामार्फत करण्यात येणार आहे असे या ठिकाणी सांगितलेले आहे। पाचवा पॉईंट तुम्ही देखील सर्व बघून घ्यायचे आहे। पूर्ण धाव चाचणीसाठी येणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र घेऊन याचे स्वतःची ओळख पटविण्यासाठी ओळखपत्र तसेच बघू शकता जाहिरातीतील प्रसिद्ध केलेल्या धाव चाचणीच्या करिता बघू शकता शारीरिकदृष्ट्या सुदृढ म्हणजे ते मेडिकल सर्टिफिकेट तुम्हाला आणायचे आहे, फिटनेस सर्टिफिकेट आणायचे आहे, सुदृढ असल्याबाबतचे प्रमाणपत्र संबंधित उमेदवाराने शासकीय वैद्यकीय विद्यालय यांच्याकडून प्राप्त करून घेऊन धावायच्या ठिकाणी वेळी सादर करणे आवश्यक राहील। तसेच स्वतःचेही वचनपत्र सादर करणे आवश्यक राहील। वचनपत्र देखील दिलेले आहे आपण आवश्यक राहील। सोबत जोडलेल्या परिशिष्ट 14 व 15 प्रमाणे असे प्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांचीच धाव चाचणी घेण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। 6वा पॉईंट बघू शकता, वनरक्षक गट क भरती प्रक्रियेसंदर्भात प्रस्तुत सूचना व माहिती वन विभागाचे संकेतस्थळ www.mahaforestgovernment.in वर प्रसिद्ध करण्यात येईल। त्यामुळे उमेदवारांनी संकेतस्थळावर वारंवार भेट द्यावी असे देखील त्यांनी सांगितलेले आहे। पुढे माहिती तुम्ही बघू शकता, कागदपत्र व शारीरिक मोजमाप तपासणीत पात्र ठरलेल्या तथापि धाव चाचणीकरिता नमूद दिनांकास अनुपस्थित राहिलेल्या पुरुष उमेदवारांची धाव चाचणी समृद्धी महामार्गावर शहापूर येथे घेण्यात येणार आहे, हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। 8वा पॉईंट आहे, कागदपत्र व शारीरिक मोजमाप तपासणीत पात्र ठरलेल्या तथापि धाव चाचणीकरिता नमूद दिनांकास अनुपस्थित राहिलेल्या महिला उमेदवारांची धाव चाचणी बघू शकता बाळकुम महिलांसाठी, ही पुरुषांसाठी हा पत्ता सांगितलेला आहे, लक्षात घ्यायचा आहे। आणि पुढे या ठिकाणी महिलांसाठी हा पत्ता सांगितलेला आहे, बघू शकता महिलांसाठी बाळकुम ठाणे येथे घेण्यात येणार आहे। बाळकुम लक्षात घ्यायचं आहे। आणि पुढील या ठिकाणी बघू शकता वेळ दिलेली आहे। पुरुष उमेदवारांकरती बघू शकता धाव चाचणी ठिकाण बघू शकता धाव चाचणीचे ठिकाण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग
बघू शकता मौजे शेलवली शहापूर किन्वणी रस्ता तालुका शहापूर जिल्हा ठाणे। वेळ बघू शकता मुला मुलींसाठी वेळ दिलेली आहे, तुम्ही बघू शकता वेळ दिनांक बघू शकता 3/3/2024 हा दिनांक आहे 3 मार्च आणि सकाळी बघू शकता 5:45 ला तुम्ही उपस्थित राहायचं आहे। तुम्हाला कोणत्याही इतर माहितीसाठी या मोबाईलवरती तुम्ही संपर्क करू शकतात। तर या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता टिप दिलेली आहे, बघू शकता उमेदवार गुगल मॅपवर खालील रेखांश व अक्षांशानुसार या ठिकाणी लोकेशननुसार सदर टाकून ठिकाणपर्यंत बघू शकतात। धाव चाचणीचे ठिकाण बघू शकता समृद्धी महामार्ग मौजे शेलवली किन्हवणी बघू शकता शहापूर किन्हवणी रस्ता शहापूर रस्ता दिलेला आहे तालुका शहापूर जिल्हा ठाणे। या ठिकाणी बघू शकता हा मॅप तुम्ही कॉपी करून तिथे पेस्ट करू शकतात। अशा प्रकारे ही माहिती देण्यात आलेली आहे। आणि महिला उमेदवारांसाठी बघू शकता महिला उमेदवारांकरिता धाव चाचणी ठिकाण धाव चाचणीचे ठिकाण साकेत बघू शकता साकेत बाळकुंभ पाईपलाईन रोड श्री बघू शकता चिमलादेवी आणि ख्यालीलाल वागरेचा नर्सिंग कॉलेज जवळ साकेत ठाणे पश्चिम बघू शकता दिनांक 3/3/2024 रोजी सकाळी 7 वाजता आहे मुलींचे, हे देखील लक्षात घ्यायचं आहे। पुढे या ठिकाणी त्यांचे साकेतचे हे मैदानी या ठिकाणी जे लोकेशनचा ट्रॅक दिलेला आहे स्कॅनर दिलेले आहे आणि हे या ठिकाणी धावण्याचे ठिकाण देखील दिलेले आहे। त्यासाठी या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहायचं आहे। तर मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा। सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। हे परिपत्रक तुम्हाला आपल्या YBD अकॅडमी या टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल। सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।